अरे सगळेच मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्तजी निकम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेशभाऊ भोर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक राजाभाऊ बानखिले, अल्लूभाई इनामदार, राजूभाई इनामदार, बाळासाहेबजी बानखिले, दत्ताभाऊ गांजळे, सगळेच उपस्थित मान्यवर, मागे दिलीपराव पवळे, धोंडीभाऊ शेठ भोर आहेत, पूजाताई वळसे पाटील, सगळ्यांची नावं घेणं खरोखर गरजेचं आहे. पण एकूण वेळेचं गणित जर बघितलं तर तुम्हालाही उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळं उपस्थित असणारे सगळे मान्यवर, खरं तर मगाशी सुरेश भाऊ बोलत होते तेव्हा मी एक चिठ्ठी पाठवली होती. ती चिठ्ठी अजून तशीच आहे आणि चिठ्ठी पाठवण्याचं खरोखर कारण आहे कारण सुरेश भाऊंनी त्याची तोफ पेटवल्यानंतर मी त्यांना चिठ्ठी पाठवली होती की नामदार वळसे पाटील साहेब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक टीका टाळावी ही विनंती. हा आपला राजकीय सुसंस्कृतपणा आपण जपला पाहिजे कारण हे गरजेचं आहे. आजकाल राजकारण ज्या पद्धतीनं होत चाललंय, परवा ही भोसरीमध्ये एका ज्येष्ठ व्यक्तीने त्याच्या भावना व्यक्त केल्या. मी सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो, मी भावनांचा अनादर करत नाही, पण सध्या वातावरण असं झालंय की या वातावरणामध्ये आपल्याला हा राजकीय सुसंस्कृतपणा सोडून चालणार नाही. त्यामुळे अशा जर काही गोष्टी झाल्या असतील, मी स्वतः या संदर्भात, ही माझी भूमिका आहे, त्यामुळे या संदर्भात मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. पण ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही आपल्याला फार महत्वाची, महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणून ही लोकसभेची निवडणूक फार महत्वाची. या लोकसभेच्या निवडणुकीला जर तुम्ही 2014ची निवडणूक बघितली, 2000 होतं त्या आंदोलनानंतर, आता सध्याची परिस्थिती सोडा, पण ते आंदोलन झालं होतं. त्यानंतर 2019ची निवडणूक ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही लढवण्यात आली होती. 2024च्या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर यश खुणावतंय, यश तुम्हाला अगदी टप्प्यात आलंय. याचं सगळ्यात मोठं कारण जर सांगायचं झालं तर खूणगाठ बांधा. सत्ता आपली येणार, केंद्रातलं सरकार बदलणार, कारण 2019ला ज्या माननीय पंतप्रधान मोदींच्या नावावर निवडणूक लढवली होती, 2024ची निवडणूक जरी त्यांचं नाव असलं तरी त्यांच्या नावावर लढवली जात नाही. याचा अर्थ पायाखालची वाळू सरकली आहे, हे आधी लक्षात घ्या. आणि मग त्यामुळे विरोधकांकडून बरोबर निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक दिशाभूल करण्यात येते. म्हणजे राजूभाई, मी मनापासून आभार मानेन. आणि राजूभाई, मतलब हवा का रुख जो भांप लिया आपने, मानना पडेगा. मतलब केंद्रात सरकार येतंय आणि केंद्रात सरकार आल्यानंतर केंद्रातल्या सत्तेचा मोठा भाऊ कोण हे म्हटल्याबरोबर इथं जी काही समन्वयाची, समजूतदारपणाची तुम्ही भूमिका घेतलीत त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. गमतीचा भाग सोडून द्या, पण ही परिस्थिती आहे. आपण सगळे सजग आहात, आपण सगळेजण राजकारणामध्ये उद्या पुढचे साधारणतः 28 दिवस हे आपल्यासाठी फार महत्वाचे. मी सांगतो यश दृष्टिक्षेपात आहे, पण याचा अर्थ यश मिळाले असा होत नाही. हे 28 दिवस जर आपल्यापैकी प्रत्येकानं, मी स्वतःच उमेदवार आहे, मी स्वतः अमोल कोल्हे, या भावनेनं पुढचे 28 दिवस जर काम केलं तर आपल्याला कुणीही हरवू शकत नाही, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. कारण आज देशातली परिस्थिती तशी आहे. 2019ला इतकी विपरीत परिस्थिती होती. मी यशाचं सगळ्यात महत्वाचं गमक सांगतो. 2019ला देशात अत्यंत विपरीत परिस्थिती होती. महाविकास आघाडीसाठी किंवा आत्ताच्या इंडिया आघाडीसाठी भारतीय जनता पक्ष किंवा महायुती ही पूर्णपणे फॉर्म मध्ये होती. कधी नव्हे ते 303 खासदार निवडून आले होते.
इतकं मोठं गारुड देशावर होतं आणि एवढं मोठं गारुड असताना सुद्धा ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघानं या कुठल्याही चकाचौंधला न भूलता माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोराला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या म्हणण्यावर संसदेत पाठवलं, तोच शिरूर लोकसभा मतदारसंघाचा मतदार आता तर गारुड नाही, आता तर मोदीजींची जी लहर होती 2019ला ती नाही, 2019ला जे भारतीय जनता पक्षाचं देशभर वातावरण होतं ते नाही. बरं 10 वर्षात झालेला भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून, मोदी सरकारकडून झालेला भ्रमनिरास हा सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. आणि हे सगळं असल्यामुळे यश आपल्या दृष्टिक्षेपात आहे, हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो. पण आपले विरोधक सुद्धा भावांनो तेवढेच तयार आहेत. अनुभव असतो एकेकाचा, आणि त्यामुळं हा अनुभव असल्यामुळं महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. मी अजिबात राजकीय भाषण करणार नाही, पण एक गोष्ट ही ध्यानात ठेवावी लागेल की याच मुळं विरोधकांकडून या संपूर्ण निवडणुकीचा फोकस बदलण्याचं काम सुरू आहे. हा संपूर्ण निवडणुकीचा फोकस बदलण्याचं काम सुरू. विचार करा, 2019ला जेव्हा अमोल कोल्हेच्या विरोधात मतं मागितली जात होती तेव्हा का मागितली जात होती हो? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार म्हणून, बरोबर? भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जमलं का? नाही. खताच्या किमती वाढल्या का नाही वाढल्या? 40 रुपयावर गेलेला कांदा आपला निर्यात बंदीमुळे 10 रुपयावर कोसळला का नाही कोसळला? दुधाचे भाव कोलमडले का नाही कोलमडले? 2019ला काय सांगितलं होतं? दुसरं 2 कोटी रोजगार देतो म्हणून सांगितलं होतं का नाही? आले का? नाही आले. अमोल कोल्हेंच्या विरोधात 2 कोटी रोजगार आपल्याला मिळणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार, 2022 पर्यंत सर्वांना घरं मिळणार, ही सगळी घोषणा होती. अमोल कोल्हे तेच आहेत, केंद्रातलं सरकार तेच आहे. पण 2019 ते 24 यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही, म्हणून विरोधकांनी भाषा बदलली. अमोल कोल्हे मतदारसंघात किती वेळा आले होते? अहो, तुम्ही 2019ला क्रायटेरियाच नव्हता ना. 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार की नाही हे बोलला होता, सगळ्यांना घरं मिळणार की नाही हे बोलला होता, 2 कोटी रोजगार मिळणार की नाही हे बोलला होता. त्यामुळं धोरणात्मक बाबींवरून ही निवडणूक वैयक्तिक टीकेवर आणण्याची खेळी विरोधक खेळतायत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट अशी आहे, अमोल कोल्हे, आता समजा आपण आंबेगाव विधानसभेत, असं समजा मी 100 वेळा आंबेगाव विधानसभेत आलो, म्हणून कांद्याला भाव मिळणार आहे का हो? म्हणून दुधाला भाव मिळणार आहे का हो? म्हणून हे प्रश्न संसदेत मांडले जाणार आहेत का हो? हा महत्वाचा मुद्दा या निवडणुकीला. त्यामुळे ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे, ही गोष्ट प्राधान्याने लक्षात ठेवा. सकाळी अशोक बापू पवार माझ्या बरोबर होते. अशोक बापूंनी मला सांगितलं, डॉक्टर साहेब, खरं तर दिवसाला एक 4-5 दुर्दैवानं दशक्रियांना जावं लागतं. साधारणतः एक 20 ते 22 विवाह सोहळ्यांची निमंत्रणं असतात, इतरही कार्यक्रम असतात. मी शांतपणे बापूंना म्हटलं, बापू, आता याला फक्त 6 गुणा. विधानसभेचा आमदार म्हणून तुम्हाला हे एवढं सगळं जे करावं लागतं, हे 6 विधानसभांची एवढी निमंत्रणं असतात. आणि जर 6 विधानसभांची एवढी निमंत्रणं असतात तर हा आरोप करणं फार सोपं, कुणालाही पटू शकेल असा हा आरोप होतो. कारण माझ्या कुटुंबात आलं नाही तर मी नाराज असतो, मी त्याला होकार देतो. पण मुळात 2019ला आपण निवडून दिल्यानंतर देशाच्या संसदेमध्ये नेमकं काय काम तुमच्या खासदारांनी केलं हे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. म्हणजे परवा इथेच कुठेतरी या परिसरातच एक बैठक झाली, सभा झाली, बहुतेक एका राष्ट्रीय पक्षाचा मेळावा, एका कार्यालयात काहीतरी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. तेव्हा कोणीतरी डी के वळसे पाटील साहेब म्हटलं
की संसद रत्न पुरस्काराची खिल्ली उडवली गेली. आणि मग मला गंमत वाटली वळसे पाटील साहेब, DK मला गंमत याची वाटली की ज्या पुरस्काराची खिल्ली उडवली गेली तोच पुरस्कार दोनदा मिळाला म्हणून स्वतःच्या अहवालात छापावं लागलं. मग अल्लूभाई प्रश्न हा पडतो की नक्की कशाची अडचण झाली? का कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेला एका सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग पहिल्याच टर्म मध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवतं आणि आपला पहिल्या टर्म मध्ये मात्र भोपळा होता, आपल्याला एकदाही पुरस्कार मिळाला नव्हता. आपल्याला 2दा पुरस्कार मिळाल्याचं आपण जे आपल्याच अहवालामध्ये छापलंय, 15 वर्षात 2दा आणि 5 वर्षात 3दा. आता कोण उजवण कोण डावं वेगळं का सांगायची गरज नाही. बरं, खासदार जेव्हा जातात संसदेमध्ये तेव्हा ते आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात, बरोबर उतरडे सर? हे प्रश्न मांडत असताना मी मनातल्या गोष्टी सांगत नाही, पब्लिक डोमेन मधल्या गोष्टी सांगतो. 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 हे सगळं तुम्हाला मतदारांपर्यंत पोहोचवायचं आहे. कारण ज्या पद्धतीनं एक वेगळ्या दिशेला निवडणूक नेली जाते, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाच्या लोकसभेमध्ये तुमचे खासदार तुमचं प्रतिनिधित्व करतात की नाही, तुमचे हक्काचे प्रश्न मांडतात की नाही, तुमच्या प्रश्नांना वाचा फोडतात की नाही, हे फार महत्वाचं आहे. कारण ही संसदीय लोकशाही आपण स्वीकारली आहे. त्यामुळे खासदार तुमच्याकडे किती वेळा येतात हे जसं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की तुमचे खासदार लोकसभेमध्ये तुमच्या प्रश्नांना वाचा फोडतात की नाही. आणि 2004 ते 2014 पब्लिक डोमेन मध्ये असलेल्या कागदपत्रांच्या आधारे बोलतोय. 2004 ते 2014 कोविड सारखं संकट आलं होतं का? नव्हतं. 2 वर्ष कोविड मध्ये गेली, असं कधी घडलं होतं का? 2004 ते 14 मी पहिल्या 10 वर्षांचं बोलतो, मी तर पहिल्या टर्मची कंपॅरिझन पण करत नाही. चला, नुसती यांची पहिली टर्म आणि यांची पहिली टर्म म्हटलं तर फार कुणाला तरी त्रास होईल. त्यापेक्षा आपण म्हटलो तुमच्या 2 टर्म एकत्र पकडा, 2 टर्म एकत्र पकडा आणि पहिल्या 2 टर्म मिळून सुरेश भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एखाद्या व्यक्तीनं संसदेमध्ये जर तोंड उघडलं असेल तर ते फक्त 22 वेळा तोंड उघडलंय, फक्त 22 वेळा. DK सर मी नाही, त्यांचाच अहवाल सांगतो. 10 वर्षामध्ये फक्त 22 वेळा तोंड उघडलंय आणि गेल्या 5 वर्षामध्ये पहिल्या टर्म मध्ये कोविड मुळे अनेक मर्यादा होत्या, संसदेच्या अधिवेशनांना मर्यादा होत्या. 10 वर्षात फक्त 22 वेळा, पण फक्त पहिल्या टर्म मध्ये 27 वेळा मी या संसदेमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडले. त्यामुळे एका पारड्यात 10 वर्षात फक्त 22 वेळा आणि दुसऱ्या पारड्यात कोविडमुळे काही अधिवेशन ही कॉम्प्रोमाइज झाली तरी 27 वेळा. मग सांगा ना, मग बोला ना यावर. मुद्दा हाच आहे, मुद्द्याचं बोलायचं नाहीये. खोटं बोल पण रेटून बोल हे बोलायचं. आज कोणीतरी प्रतिक्रिया दिली म्हणे निवडणुकीच्या काळात यांना कांदा आठवला. खरं वाटतं तुम्हाला? कांद्याची निर्यात बंदी जर 2 डिसेंबरला केली आणि त्याच्या आधी 40% निर्यात शुल्क जेव्हा लादलं तेव्हा आंदोलनाला हा अमोल कोल्हे उभा होता, महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी उभे होते, देवदत्त निकम उभे होते, सुरेश भाऊ भोर उभे होते, तुम्ही सगळी मंडळी उभी होतात. पण तुमच्याकडं आता मत मागायला महायुतीचे उमेदवार कुठं होते? बोललेत कांद्याविषयी तुमच्या? कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणून महायुतीचा एक तरी नेता बोललाय? मग जर आमच्या कांद्याची माती होत असताना यांच्यापैकी एकही जण तोंड उघडत नसेल
तर आता का आम्ही यांच्यावर विश्वास ठेवायचा, हा प्रश्न आपल्याला मतदारापर्यंत न्यायचा आहे. दुधाचे भाव 10 ते 12 रुपयांनी पडले का नाही लिटर माग. या दुधाच्या प्रश्नावर महायुतीतल्या कुठल्या नेत्यानं तोडगा काढला? आणि आता जे समोरचे उमेदवार आहेत हे नेमकं काय करतायत ते सांगा. बिबट्याचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी. 2004 पासून जुन्नर वन विभागामध्ये बिबट्याचा प्रश्न सुरू. हे मुद्दाम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण तुम्ही पुढची सूत्र आहात, तुम्ही प्रचाराची यंत्रणा आहात. हा बिबट्याचा प्रश्न 2004 पासून सुरू झाला. 2004 पासून जो बिबट्याचा प्रश्न सुरू झाला, आज जुन्नर वन विभागामध्ये 400 ते 500 बिबटे आहेत. 400 ते 500 बिबट्यांच्या सहवासामध्ये जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या 4 तालुक्यातली माणसं वावरतात. पण दिवसा 3 फेज लाईट द्या, ही जी सत्ताधाऱ्यांकडे मागणी करतोय, ते सत्ताधारी पक्षाचे उमेदवार समोर आहेत. त्यांची भूमिका काय? 2004 ते 2019 त्यांनी बिबट्याच्या प्रश्नाविषयी किती वेळा आवाज उठवला विचारा, रेकॉर्ड काढून बघा. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या संदर्भात किती वेळा आवाज उठवला, रेकॉर्ड काढून बघा. हे तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मला तर हसू येतं, खरंच हसू येतं. जर तुम्हाला कोणी विचारलं ना तर एकच प्रश्न विचारा. कसं होतं हेमंतराव, आता जत्रा सुरू आहेत गावोगावी. जत्रांमध्ये जर कुस्ती लावायची झाली तर 5 वर्षाच्या पोराची 20 वर्षाच्या पोराची कुस्ती लावाल का? नाही लावली पाहिजे ना, का नाही लावायची? लावायची का नाही लावायची? हा, नाही लावायची. 20 वर्षाच्या पोराची 5 वर्षाची पोराची कुस्ती नाही लावायची. मग 20 वर्षाच्या माणसाचा जनसंपर्क आणि 5 वर्षाच्या माणसाचा जनसंपर्क याची तुलना कशी करायची? मुद्द्याचं सोडून देतात आणि नको ते बोलतात. म्हणजे जनसंपर्क जेव्हा येतो तेव्हा 20 वर्षात माणूस तेवढ्या लोकांना जास्त भेटू शकतो, स्वाभाविक आहे. बरं, यांनी मगाशी दिलीपरावांनी फार सभ्य शब्दात सांगितलं दामुशे, म्हणजे 2019ला खासदार म्हणून अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं तोपर्यंत एकच आमदार मतदारसंघात होता. त्याऐवजी 2019ला निकम साहेब 5 आमदार निवडून आले. नंतर मला कळलं मागच्या 15 वर्षांचं गणित काय होतं. 15 वर्ष कोणीतरी खासदार असताना दिलीपराव आमदार किती निवडून आले? नाही, काय स्वकर्तृत्वाने निवडून येणारी माणसं असतात ना. खेडमध्ये सुरेश भाऊ गोरे निवडून आले होते आणि हडपसरमध्ये महादेवांना बाबा निवडून आले होते. असे 2च आमदार 15 वर्षात खालचे निवडून आले. कसं असतं, जेव्हा सत्ता केंद्र 2 वेगळी होऊ लागतात तेव्हा येण्या जाण्याला काही अडथळे तयार होतात. हे पहिलीच टर्म असल्यामुळे तेव्हा समजायला थोडा वेळ गेला असेल. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की 20 वर्षांचा जनसंपर्क आणि 5 वर्षाचा जनसंपर्क हा तुलना करत समोर टाकला जातो आणि तुमची दिशाभूल केली जाते. पण ज्या कारणासाठी खासदार संसदेत गेले पाहिजेत आणि ज्या कारणासाठी लोकसभेची निवडणूक असते, ज्या कारणासाठी तुम्ही संसदेत खासदार पाठवता, ते काम करताना अवघ्या 5 वर्षातली कामगिरी तुमच्या 15 वर्षापेक्षा उजवी आहे, हे मात्र तुम्ही सांगत नाही. आणि म्हणून आम्ही प्रश्न विचारतो, 5 वर्षात काय केलं चला मी सांगतो, पण 15 वर्षात तुम्ही एक तरी मोठा प्रोजेक्ट या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणला का, याचे एकदा तरी उत्तर द्या ना. काय ते तर खेड तालुक्याची जनता आणि आपला संपूर्ण परिसर ही जखम कधीच विसरू शकत नाही. खेडच्या विमानतळाची अजून तर सुरुवात आहे, हळूहळू खेडच्या विमानतळाच्या सुरसन चमत्कारिक सगळ्या गोष्टी बाहेर काढीन. पण हे सगळं करत असताना तुम्हाला फार महत्वाची ही गोष्ट आहे, या पद्धतीने आपल्याला मुद्द्यांवर ही निवडणूक हवी आहे. आपल्याला कोणत्याही वैयक्तिक टीकेवर निवडणूक नकोय.
परवा कोणीतरी म्हणाला अमोल कोल्हे नट सम्राट, अभिनय सम्राट, कार्य सम्राट. अरे हो, माझा व्यवसाय आहे ना. बरं, त्यानंतरही काही लोक चला अभिनय माझा छंद आहे, अभिनय माझा व्यवसाय, बरोबर. त्याच्यावर समोरचे सन्माननीय व्यक्ती वारंवार निकम साहेब बोलत असतात, वारंवार ऐकायला येतं का नाही. ते गेले शूटिंगला, ते गेले. अरे हो, अभिनय माझा छंद आहे आणि माझा छंद मला दिवसा ढवळ्या 4 लोकांमध्ये सांगता येतो. मी काहीच बोललो नाही. म्हणजे आता पत्रकारांना हे बघायला लागेल, आंबेगावची जनता DK साहेब राजकीय दृष्ट्या एवढी सुज्ञ असावी. कौतुक आहे, मानाचा मुजरा आहे तुम्हाला. मी फक्त स्वतःविषयी बोललो. आणि त्यामुळे हा महत्वाचा विषय आहे की देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेतल्या मुद्द्यांविषयी आपण बोलू. कारण मी जेव्हा लोकसभेत उभा होतो त्या कांद्यावर 39 खासदार महायुतीचे असताना त्यातला एकही खासदार बोलत नव्हता. आत्ताचे जे उमेदवार आहेत कांदा निर्यात बंदीविषयी कुठे बोलले तर माझ्या ऐकिवात नाही. दुधाचे दर पडले तर त्यांनी आंदोलन केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. बिबट्याच्या विषयी ज्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून आपण काही निधी आणल्याच्या वल्गना करता, त्याच माननीय मुख्यमंत्र्यांना बिबट प्रवण क्षेत्रामध्ये जर माननीय मुख्यमंत्री तुमचं एवढं ऐकत होते तर आमची माणसं राहत नव्हती का? त्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट द्या हे सांगायला तुम्हाला धजलं नाही का? दिवसा 3 फेज लाईट मध्ये पुढे लढायच्या निवडणुकीची तजवीज होत नाही. हा महत्वाचा प्रश्न. आणि हे मुद्दे घेऊन आपण जात असताना निवडणूक देशाची आहे, निवडणूक ही मुद्द्यांची. देशाचं पुढचं 5 वर्षाचं लोकप्रतिनिधित्व कोण करणार हे ठरवणारी आहे. आणि सगळे सर्वे आलेत. या सगळ्या सर्वेमध्ये अगदी CDSSच्या गोपनीय सर्वेमध्ये सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची प्रचंड लाट महाराष्ट्रात आहे. आणि त्यामुळं मी सुरुवातीला अत्यंत जबाबदारीनं विधान केलं की विजय आपल्या दृष्टिक्षेपात आहे. आणि हे करत असताना आपल्याला वारंवार इतर मतदारसंघातही जायचंय. मगाशी निकम साहेब बोलले दिवस कमी मिळणार आहेत. हो, दिवस कमी मिळणार आहेत उमेदवाराचे तुम्हाला. आणि म्हणून मी म्हणालो तुमच्यापैकी प्रत्येक जण उमेदवार आहे. आणि तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, निवडणूक संपल्यानंतर तुमचाच आहे, हाताला दळून घरी घेऊन जा. पण आत्ताचे हे जे दिवस आहेत, आम आदमी पक्ष असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ही जी आपली इंडिया आघाडी आहे, देशात वातावरण बदलतंय. खालून सुरुवात करा. केरळमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा महायुती आहे, तमिळनाडूत आहे. देशाचा नकाशा समोर ठेवा. केरळमध्ये आहे का? तमिळनाडूत आहे का? आंध्रात आहे का? कर्नाटकात आहे का? तेलंगणात आहे का? पश्चिम बंगालमध्ये आहे का? आता मणिपूरची जी दुर्घटना झाल्या, मणिपूरच्या ज्या दुर्दैवी घटना झाल्या त्यानंतर ईशान्य भारतात सुद्धा भारतीय जनता पक्ष नाही. हरियाणामध्ये होता, हरियाणामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची नामुष्की आली. पंजाबमध्ये आता भारतीय जनता पक्ष नाही. तिकडे राजस्थानमध्ये राजपूत समाजानं फार मोठं आंदोलन, गुजरातमध्ये शपथ घेतली. ही सगळी परिस्थिती देशातली बदलत असताना महाराष्ट्राकडे लक्ष आहे. आणि महाराष्ट्राचं लक्ष असताना शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यामध्ये मागे राहता कामा नये. ही तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी जर पेलायची असेल तर महाराजांची एक शिकवण आधी लक्षात घ्या. तुमच्यातल्या प्रत्येकाला खूप काही करावं असं वाटतं, कारण तुमच्या प्रत्येकाची ती ताकद आहे. पण तितकाच तुमच्यातला प्रत्येक जण हा जनतेतला माणूस आहे, लोकांमधला माणूस आहे. आपल्या फोनमध्ये नंबर किती फीड आहेत? किती नंबर फीड आहेत? 600. साधारण 600 नंबर फीड आहेत. म्हणजे 500 ते 600 माणसांपर्यंत आपण रोज संपर्कात जाऊ शकतो. दिवसाला फक्त 100 लोकांच्या जरी संपर्कात गेलो तरी पुढच्या 30 दिवसात 30 गुणिले 100 एवढं जर कॅल्क्युलेशन केलं तर 3000 लोकांना तुम्ही पोचणार आहात. आपल्याला सगळीकडे भटकत बसायची गरज नाही.
सगळीकडे असण्याची गरज नाही. महाराजांची शिकवण आहे, गड मजबूत ठेवायचा असेल तर प्रत्येकाने आपापला बुरुज सांभाळायचा आहे. हा जर आपापला बुरुज सांभाळला, माझा बुरुज माझं गाव असेल, माझा बुरुज माझी गल्ली असेल, माझा बुरुज माझा पंचायत समिती गट असेल, माझा बुरुज माझा जिल्हा परिषद गट असेल, तेवढा सांभाळा. ही फार वेगळी लढत आहे. ही तत्वांविरुद्ध, जसं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढत आहे, तशी ही स्वार्थाविरुद्ध तत्वांची लढाई आहे. समोरून पैशाचा अमाप मारा होणार आहे. मगाशी पाटील सांगत होते पैशाचा अमाप मारा होणार आहे, पण जाऊन मतदारांना आवर्जून सांगा की आमचा उमेदवार आदरणीय पवार साहेबांच्या तत्वांवर, पवार साहेबांच्या आशीर्वादावर, उद्धव साहेबांच्या विश्वासावर, राहुल गांधींच्या प्रतिमेवर विश्वास ठेवून पुढे चालणार आहे. ज्याची परदेशात कंपनी नाही, ज्याचा कुठं कारखाना नाही, ज्याची कुठली शिक्षण संस्था नाही, त्या शिक्षण संस्थेला कोणी कंपन्यांचा CSR ओतलेला त्यांनी नाही, एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला उमेदवार आहे. आणि हे सामोरं जात असताना प्रत्येकाने आपला बूथ आधी सांभाळा. कारण उमेदवार जर 4 दिवस असेल तर उरलेले 24 दिवस, राजूभाई आपण फार योग्य पद्धतीने सांगितलं, उरलेले 24 दिवस तुम्ही नेमकं काय करायचं, हे 24 दिवस सुद्धा तुम्ही जर प्रक्रियेत राहिलात आणि आंबेगाव विधानसभेसाठी सुरेश भाऊ असतील, देवदत्तजी निकम असतील, यांच्या माध्यमातून जर ही यंत्रणा तुम्ही राबवत राहिलात तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. आपल्या बूथवर बारकाईनं लक्ष द्या. माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या बूथवर बारकाईने लक्ष द्या. म्हणजे अनेकदा पत्रकार मला विचारतात की शिरूर लोकसभेमध्ये यावेळी किती लीडने विजयी होणार. मी म्हणतो शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या लीडपेक्षा मला महत्वाचं आहे माझ्या प्रत्येक बूथवर मला किती लीड मिळणार. कारण जर हे प्रत्येक बूथचं लीड झालं तर 2400 बूथचं लीड एकत्र होणार आहे. त्यामुळे प्रत्येक बूथ आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि ही आपली ताकद आहे भावांनो. आपल्याकडे मोठे नेते नाहीत. आदरणीय पवार साहेब, उद्धव साहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरणार आहेत. आपल्याकडं फार मोठे नेते नाहीत, आपल्याकडं फार मोठी धनशक्ती नाही. मी फार जबाबदारीनं, फार विश्वासानं मीडिया असताना सुद्धा तुम्हाला फार जबाबदारीनं सांगतोय, आपल्याकडं मोठे नेते नाहीत. ऐन वेळी बूथ कॅप्चर होण्याचा धोका संभवू शकतो. ऐन वेळी बूथवर वेगळे गैरप्रकार होण्याच्या शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाहीत. आणि म्हणून डोळ्यात तेल घालून जागे राहा. कारण येन केन प्रकारेनं ही निवडणूक जिंकायचीच असा अट्टाहास काही जणांचा आहे. काही वक्तव्य फार धोकादायक असतात आणि काही वक्तव्यांमध्ये पुढच्या काळाची पावलं दिसतात. म्हणून DK सर, त्या दिवशी मी समोरच्या उमेदवारांची एक क्लिप ऐकली, त्यामध्ये त्यांना पत्रकारांनी विचारलं तुम्हाला 2019च्या ही निवडणूक तुम्ही का लढताय, तर त्यांनी सांगितलं 2019च्या निवडणुकीचा बदला घ्यायचा आहे. सखेद आश्चर्य वाटलं मला. 2019च्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे, 2019चा बदला घ्यायचा आहे. ही जर मानसिकता असेल तर माझ्या भावांनो ही निवडणूक तेवढ्याच काळजीने हे आपल्याला लढायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. वेळोवेळी तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचतील. कार्यकर्ते म्हणून आपला गाव, आपला पंचायत समिती गण, आपला जिल्हा परिषद गट हा कटाक्षानं आपण पाळला पाहिजे. पत्रकारांच्या समन्वयाविषयी DK सर मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण जसं मी म्हणालो तसं आमच्याकडे मोठे नेते नाहीत, आमच्याकडे मोठ्या यंत्रणा नाहीत. राजूभाई, तुम्ही सुद्धा सांगितलं अनेकांची चर्चा करण्याची काहीतरी हे आहे, पण माझा अभिमान आहे. DK सर असतील, आमचे सचिन भाऊ असतील, या सगळ्या हेमंतराव असतील, रायचंदजी असतील, आमचा सायदीप असेल, आमच्या सगळ्यांचा अभिमान यासाठी आहे की लोकशाही टिकण्यासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग एक हिमतीनं लढतंय
याची जाणीव कुठेतरी मनात ठेवून तेवढीच निरपेक्ष आणि तोलामोलाची साथ तुम्ही सगळेजण देताय, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो. मला पत्रकाराने एक महत्वाचा प्रश्न विचारला की का आज काहीतरी खेडचे माननीय आमदार दिलीपराव मोहिते पाटील साहेब असं म्हणाले की अमोल कोल्हे महागद्दार. मला खरंच आश्चर्य वाटलं, याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं. त्यांच्या वयाचा मान ठेवून, त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कालवणं ना, हे जे भारतीय जनता पक्षानं केले त्याला गद्दारी म्हणतात. दरवर्षी 2 कोटी रोजगार देतो असं सांगून 83% सुशिक्षित बेरोजगार या देशात केलेत ना, त्या भारतीय जनता पक्षाने जी जनतेशी केली ना त्याला गद्दारी म्हणतात. दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडतो, याला जनतेशी गद्दारी म्हणतात. पेट्रोल जेव्हा 100च्या पार जातं, गॅस जेव्हा 1000च्या पार जातो, तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली याला गद्दारी म्हणतात. आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची, याला महागद्दारी म्हणतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण जेव्हा बोललं जातं नटसम्राट म्हणून, त्या राजूभाई बाळासाहेब जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचा कायम दाखला दिला जातो आणि जेव्हा आदरणीय मोहिते पाटील बोलतात तेव्हा नकळत का माहीत नाही माझ्या डोळ्यासमोरून कायम एक प्रसंग तरळून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा त्या अंतराळात विलीन झाले आणि त्यानंतर कारभाऱ्यांनी कट कारस्थान रचलं होतं, राजाराम राजांना गादीवर बसवायचं ठरवलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की हंबीरराव मोहित्यांचे सख्खे भाचे असले तर हंबीरराव मोहिते आपलीच साथ देतील, म्हणून सगळे कारभारी हे छत्रपती संभाजी महाराज, तोपर्यंत संभाजी महाराज छत्रपती झाले होते, शंभूराजे पन्हाळगडावर होते. हे पन्हाळगडावर शंभूराजांना कैद करायला गेले होते. शंभूराजांना कैद करायला जात असताना त्यांना वाटलं की हंबीरराव मोहिते, सरसेनापती हंबीरराव मोहिते ही आपली साथ देतील, कटाची साथ देतील, असत्याची साथ देतील, कारभाऱ्यांची साथ देतील आणि म्हणून त्यांना फितवण्यासाठी गेले. पण सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी सांगितलं हे मोहित्यांचं इमान आहे, माझा राजा राखायला ह्यो हंबीर खंबीर आहे. हा प्रसंग तरळून जातो आणि नंतर खेद वाटतो. हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा जर असा आरोप कुणाला करावा लागत असेल तर मला अजूनही असं वाटतं की हा आरोप करण्यामागे नक्कीच काहीतरी कंपल्शन त्यांचं असेल. आणि जर हे कंपल्शन नसेल तर केवळ कुठल्या तरी इन्व्हर्टेड कॉमास कारवाईपासून वाचण्यासाठी असा महागद्दारीचा जप करत अशी लाचारी अशा वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, ही माझी सामान्य कार्यकर्त्याची एक भावना आहे. पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, एवढा वेळ तुम्ही यासाठी राखून ठेवलात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक हात फक्त आधी वर करा. केलाय? त्या हाताने आपली पाठ थोपटा. हे एवढ्यासाठी थोपटा कारण तुमच्या प्रत्येकासमोर 2 पर्याय होते. एक पर्याय असा होता की निधी आला असता, विकास झाला असता, पण मान खाली घालून लाचारीनं मुजरे घालणाऱ्याच्या रांगेत बसायचं की ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या रांगेत उभं राहायचं. तुम्ही लढण्याचा पर्याय निवडलात आणि म्हणून तुमच्यासाठी ही शाबासकी होती. आपल्या सगळ्यांच्या जीवावर, आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर, आपल्या सगळ्यांच्या भरवशावर हाच तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. कुणी समोर येऊ द्या आणि कितीही पैशाचा पाऊस पडू द्या, कितीही नेत्यांनी सभा घेऊ द्या, ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची जनता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पठ्ठ्याला
त्याची पाठ मातीला लागू देणार नाही एवढा विश्वास आहे आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद प्रोफेसर. यानंतर आपल्या सर्वांच्या करता अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. कृपया